संत श्रेष्ठ तुकाराम महाराजांचा हा गाथेमधील 309 क्रमांकाचा अभंग आहे. अभंग असा आहे. मुखे बोले ब्रह्मज्ञान, मनी धन आणि मान, ऐसियाची करिता सेवा, काय सुख होय जीवा. पोटासाठी संत झाले कलित बहुत, विरळा ऐसा कोणी तुका त्याशी लोटांगणी. याप्रमाणे संत श्रेष्ठ तुकाराम महाराजांनी खऱ्या संताची डेफिनेशन या अभंगात वर्णन केलेले आहे. खरा माणूस कसा असतो, संत कसा असतो, सुखी माणसाचा सदरा कसा समजावा, कशावरून ओळखावं की हा माणूस सुखी आहे की अंतःकरणातून दुःखी आहे. एखादा माणूस बाहेरून फार चांगला वाटतो, हिरवं झाड असतं, आतून पोखरलेलं असतं, कधी पडेल याचा काही नियम नसतो. याप्रमाणे या अभंगातून संताचे लक्षणे महाराजांनी सांगितलेले आहेत. मुखे बोले ब्रह्मज्ञान, मनी धन आणि मान. आजकाल महाराज लोक, संत लोक स्वतःला जे समजतात, तुकाराम महाराजांच्या काळातही असे भोंदू लोक होते, जे लोकांना कर्मकांडात गुंतवून खरं जे गुह्य ज्ञान आहे, वेद संस्कृतीमधील, हिंदू संस्कृतीमधील, ते त्यांनी लपवलेलं आहे. स्वतःच्या स्वार्थासाठी लोकांना भुलवून, आपल्या नादी लागून खऱ्या सुखापासून त्यांना दूरच ठेवलेलं आहे. या प्रकारे महाराजांनी खरा संत कसा असतो याबद्दल मोठे सुंदरतेने वर्णन केलेले आहे. मुखे बोले ब्रह्मज्ञान, मनी धन आणि मान. संत, जो संत माणूस आहे, त्या माणसाच्या मनामध्ये धन आणि मान यांना किंमत 0 असते. मान, अभिमान, अहमपणा, अहमगंड हा त्याच्या शरीरातून, त्याच्या मनातून, त्याच्या जीवनातून संपलेला असतो. पैसा त्याच्या दृष्टीकोनातून संपलेला असतो आणि तो असा निर्मळ झालेला असतो. त्यामुळे त्याचं जे मन आहे हे पाण्यासारखं तळ झालेलं असतं. दुसऱ्या चरणात महाराज असं म्हणतात, ऐसियांची करिता सेवा, काय सुख होय जेवा. असे जे ढोंगी लोक आहेत, मनात नेहमी पैशाचा हव्यास आहे, स्वतःला श्रेष्ठ समजण्याचा अहमगंड आहे, अशा लोकांच्या सेवा करण्यात, अशा लोकांचे चिंतन करण्यात काय सुख मिळणार आहे. जे नेहमी वखवकलेले असतात, पैशासाठी दारोदार फिरतात, जे नाही ते उद्योग करतात आणि स्वतःला असमाधानी, अतृप्त ठेवतात, त्यांना कोणी मान दिला तर ते अभिमानाने फुलून जातात, त्यांना कोणी निंदा केली तर ते त्याचे शत्रू बनतात. या प्रकारे असे लोकांची सेवा करण्यात काहीही अर्थ नसल्याचे या अभंगातून महाराजांनी नमूद केले आहे. पोटासाठी संत झाले कलित बहुत. जो माणूस
कर्म जे स्वतःचं जे कार्य आहे त्यामध्ये त्याला महत्त्व जास्त देत असेल, तो माणूस देशासाठी, विश्वासाठी अत्यंत चांगल्या प्रकारे कार्य करू शकतो. फक्त पोट भरण्यासाठी कार्य करणे, पोट भरण्यासाठी जीवन जगणे, पोट भरण्यासाठी लोकांच्या माना कापणे, नाही ते उद्योग करणे व लोकांना आपण संत आहे असे सांगण्याचा आटोकाट प्रयत्न करणे, या प्रकारचे धनाढ्य, ऐश्वर्य संपन्न उद्योगपतीकडे जेवढी संपत्ती नाही तेवढी संपत्ती या संताकडे असते. अशा प्रकारचे संत या कलियुगात महाराजांच्या काळातही अनेक होते आणि आता सुद्धा या काळात ऐश्वर्य संपन्न संत भरपूर आहेत. त्यांचा उद्योग फक्त पोटासाठी चाललेला असतो. लोककल्याण, लोकांचं सुख काय आहे, लोक आनंद कशातून प्राप्त करतील, या प्रकारे सांगण्याचा त्यांचा अट्टहास नसतो. त्यांना मान द्या, त्यांना सन्मान द्या, त्यांना धन द्या, तर ते तुमचे गुरु होतात. या प्रकारचे संत बहु झाले असं या चरणातून, अभंगातून महाराजांनी सांगितलेलं आहे. विरळ ऐसा कोणी, तुका त्यासी लोटांगणी. या प्रकारे या व्यतिरिक्त असा कोणी संत असेल तर त्यास मी शरणागत होईल, त्याच्या पायी मी लोटांगण घालीन. तो खरा साधू आहे, तो खरा संत आहे. या प्रकारे या अभंगातून महाराजांनी खऱ्या संताची, खऱ्या माणसाची व्याख्या केलेली आहे. जे धर्म पंडित आहेत, धर्म मार्तंड आहेत, ते क्रोधाने वखवकलेले असतात. असे लोक सामान्य माणसाला सुखी करू शकत नाहीत. या प्रकारे या अभंगातून महाराजांनी खऱ्या संताचे वर्णन केले आहे.